आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष पुच्छ गुरु जवळवर्ग ओ माझ्या मित्रांनो, आज आपण आपल्या शाळेत प्रजासत्ताकाची साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने मी तुम्हाला 2 शब्द सांगते, ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या दुरापतीतून स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी देशाचे संविधान लागू करण्यात आले. 1946 ला संविधान कारभार चालवण्यासाठी काही नियमांची गरज असते. काही नियम जे ग्रंथात समाविष्ट असतात त्यास संविधान असे म्हणतात. 1946 ला संविधान सभेची निर्मिती झाली. त्याचा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर सविताई पंडित नेहरू यांनी लिहिली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ज्याला आपण संविधानाचे निर्माता म्हणतो. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 18 महिने 18 दिवस लागले. संविधान सभेच्या इथून 18 बैठका झाल्या. 395 तन्मे 22 भाग 8 अनुसूची निर्माण करण्यात आल्या. आपली राज्यघटना सार्वभौम आहे, जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. घटनेमध्ये समानता, स्वातंत्र्य, न्याय व विश्वासाला मोठे स्थान दिले. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, भारतीय राज्यघटनेने आपल्याला काय काय दिलं सांगा भाऊ. कोणी सांगेल का? बरं जाऊ दे, मी सांगते. भारतीय राज्यघटनेने माणूस म्हणून जगायला शिकवलं. ते भारतीमध्ये मूलभूत हक्क ते कलम 12 ते 35 मधले. या भागाला घटनेचे मान्यता असे म्हणतात. मूलभूत हक्क 6 प्रकारचे. नंबर 1 समानतेचा हक्क, नंबर 2 स्वातंत्र्याचा हक्क, नंबर 3 शरणविरुद्धचा हक्क, नंबर 4 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, नंबर 5 सांस्कृतिक शैक्षणिक हक्क, नंबर 6 रचनात्मक उपायाचा हक्क. मूलभूत हक्क मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहे. कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टात, कलम 226 नुसार हायकोर्टात ते आपल्याला परत मिळवता येतात. डॉक्टर बाबासाहेब कलम 32 ला घटनेचा आत्मा म्हणतात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी त्रिसूत्रीचा पाया रचला. ओ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियाला पुरुषाप्रमाणे कायदेशीर हक्क शिक्षणाला नेला. त्याला कामाच्या ठिकाणी समानाची वागणूक, बाळगपणाचा, मतदानाचा हक्क, संपत्ती समान वाटा. आज मी तुमच्या पुढे छान शूट बूट घालून भाषा करते ना, ते फक्त राज्यघटनेमुळेच. आता मुलीला तोटा कमी समजायचं कामच नाही. आता मी प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला काम करतो. आता आमच्या या फक्त भांडण आणून फाशी थापण्याचे नाही राहिले, तर कायद्याने त्याला आणखीनच पटकन बनवले. आता मी देशही चालू शकतो आणि आंतरराष्ट्रीय जग घेऊ शकतो. ते फक्त आणि फक्त राज्यघटनेवरच. याचं काय झालं ते तर माहिती बाई. हातात झाड, डोईवर शेंदाची पाटी, कपडा लतार खरतट बंद पचिती होती माय मोठी. माझ्या भीमान माय सोन्यानं भरली होती. माझ्या भीमान माय सोन्यानं भरली होती. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय धन्यवाद. बड़ा होके देश का सहारा बनूंगा, दुनिया की आंखों का तारा बनूंगा. रखूंगा ऊंचा तिरंगा परचम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम. दहने बाएं थम. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ. बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद.